प्रेग्नन्सीमध्ये 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये बाळाची हालचाल कमी जाणवणं ही एक बरीच कॉमन समस्या आहे. बाळाची हालचाल कमी का होते याच्या मागे काही कारण आहेत, जसं की बाळाभोवतीचं पाणी कमी असणं, बाळाला होणारा रक्तपुरवठा कमी असणं, बाळ पायाळू असणं किंवा आडवं असणं, कधी कधी बाळामध्ये किंवा गर्भाशय पिशवीमध्ये काही जन्मजात व्यंग असणं. या सर्व समस्यांमुळे बाळाची हालचाल कमी जाणवू शकते. मग अशा वेळी जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्या इतर तपासण्या प्लस सोनोग्राफी करून त्याचबरोबर आपल्याला बाळाची मुवमेंट मोजण्याचा देखील सल्ला देतात. मग ही बाळाची मुवमेंट कशी मोजली पाहिजे, त्याला काय शास्त्रीय टेक्निक आहे का, तर याला सोप्या भाषेत म्हणतात DFKC. DFKC म्हणजे डेली फिटल किक काउंट. आता हे DFKC हे टेक्निक कसं यूज करायचं, तर DFKC मध्ये आपल्याला दिवसातले 3 तास, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतरचा 1 तास आपल्याला एका शांत रूम मध्ये झोपून डाव्या कुशीवर बाळाची हालचाल मोजायची आहे. या 1 तासामध्ये बाळ कमीत कमी 3 ते 4 वेळा हललं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण मोजलं तर दिवसातल्या त्या 3 तासांमध्ये बाळ कमीत कमी 10 ते 12 वेळा हललं पाहिजे. जर 10 ते 12 पेक्षा हालचाल जास्त प्रमाणात होत असेल बाळाची तर ही एक पॉझिटिव्ह थिंग आहे. पण जेव्हा ती हालचाल 10 पेक्षा कमी येते तेव्हा तुम्हाला व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा पण जर प्रेग्नन्सीचा 8वा किंवा 9वा महिना चालू असेल तर ही DFKC ची प्रॅक्टिस आजपासूनच सुरू करा आणि आपल्या बाळाच्या हालचालीकडे व्यवस्थित लक्ष द्या. धन्यवाद.